आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व मानून नांदेड हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या आमच्या सूर्यकांताताई पाटील या पुन्हा एकदा स्वबळी येत आहेत. भारतीय जनता पक्षाचा गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आणि म्हणून आज त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय. खरं म्हणजे हा प्रवेश मोठ्या प्रमाणात साजरा करायचा अशी त्यांची भूमिका होती. पवार साहेब दिल्लीला संसदीय अधिवेशन आता संसदेचं चालू होणार आहे म्हणून आज दिल्लीला जाणार आहे आणि त्यामुळं हा छोटेखानी आज त्यांचा प्रवेश या ठिकाणी काही मोजक्याच निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी होतोय. सूर्यकांताताईंनी पवार साहेबांचं नेतृत्व मानून आजपासून नाही फार वर्षापासून काम केलं. आम्ही फार तरुण होतो तेव्हापासून बघायचो आणि त्यांचे वडील जयवंतराव पाटील यांचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून जो वारसा त्यांच्या घराण्याला मिळाला तो त्यांनी अतिशय निर्भीडपणाने त्यांच्या आयुष्यात जगवला. त्यांनी कुणाची भीडभाड कधी ठेवली नाही. हा स्वभाव त्यांना कदाचित काही वेळा अडचणीचाही ठरला पण त्यांनी कधी स्वभाव सोडला नाही. निर्भीडपणाने आपली मतं मांडणे, आवडलं नाही तर त्याच ठिकाणी स्पष्टपणाने सांगणं हे त्यांनी त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य कधी सोडलं नाही आणि म्हणून मधल्या काळात थोड्याशा आमच्यापासून दूर गेल्या पण बराच काळ दीर्घकाळ त्यांना पुन्हा एकदा पवार साहेबांच्या पक्षात येण्याचे वेळ मागच्या 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून लागलेले होते आणि आम्ही त्यांना आग्रह करत होतो की तुम्ही परत आलं पाहिजे. आज प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागतो त्यामुळे मला वाटतं की आज अंगारकीचा मुहूर्त साधून या ठिकाणी ताई परत येत आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं अशा सर्वच मान्यवर नेत्यांना कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाविषयी कधीही शंका नव्हती किंवा कायम त्यांनाच वंदलं. आज असे सूर्यकांताताई पाटील तर बऱ्याच आमचा पक्ष फुटण्याच्या आधीपासून या विचाराच्या होत्या की मी परत येणार आहे पण त्या पलीकडे जाऊन आणखी बरेच कार्यकर्ते हे आज पवार साहेबांना भेटतायत. पवार साहेबांच्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करतायत